निफाड तालुक्यातील सायखेडा गावचे भूमिपुत्र तसेच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, निफाड पंचायत समितीचे माजी सदस्य, श्रीराम सोसायटीचे संस्थापक चेअरमन, अटल नाविन्यपूर्ण संस्थेचे संस्थापक जगन आप्पा भीमाजी कुटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। सायखेडा बाजार समिती कार्यालयात संपन्न झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास आमदार दिलीप बनकर, शिवनाथ कडभारे, शंकर ठक्कर, सुरेश कमानकर, चंद्रकांत सांगडे, सरपंच संदीप कुटे, शरद गोहाड, ज्ञानेश्वर खाडे, दत्तू हडपे, शरद कुटे, राजू कुटे, अशफाक शेख, पोपट घुगे, महेश सानप, राजेंद्र सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी जगन कुटे यांचे औक्षण करण्यात आले। त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। जगन कुटे यांचा अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झालाय। आई-वडील दोघेही मजुरी करायचे, परंतु जगन आप्पा कुटे यांनी अत्यंत कष्ट करीत अनेकांशी मैत्रीचे सलोख्याचे संबंध तयार करीत इथवर झेप घेतली। जगन कुटे यांचे जिल्हा नव्हे, राज्य नव्हे तर देश परदेशात मित्र परिवार आहे। आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनामुळे आपण राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी मजल मारू शकलो, असे प्रतिपादन जगन आप्पा कुटे यांनी यावेळी बोलताना केले। तर जगन कुटे हे अत्यंत प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ असल्याने प्रगती करत गेले, असे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी यावेळी बोलताना केले। सदर अभिष्टचिंतन सोहळ्यास राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन जगन आप्पा कुटे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते। संस्थेमध्ये आप्पांना पहिल्या टर्ममध्ये उपसभापती पदासाठी चान्स मिळाला आणि त्यांनी खरोखर या पदाला, या उपसभापती पदाच्या माध्यमातून न्याय दिला असं म्हटल्यास वावगं ठरून आहे। मी आप्पांना सायखेडा ग्रामस्थांच्या वतीनं, नूतन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं, संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। शिवनाथ कारभाने कुठल्याही पिक्चर मध्ये नेता कार्यकर्ता असे असतात का समोर येऊन ती शायनिंग करायची, तो काय ते काम मी करतोय असं ते दाखवायचं, परंतु आप्पा फोनवर असतात आणि फोन मधूनच काय सगळे मंत्र होतात। त्याच्यामुळं सगळ्या प्रकारच्या घटनेमध्ये सततचा लोकांमध्ये संपर्क ठेवणारा, राज्यभरात जिथं कुठं गेलं तर जगन आप्पाचा मित्रने असा जगन आप्पा या गावचा भूमिपुत्र, या आप्पाला मी तुमच्या सर्वांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, तुळजा भवानी नवरात्र फेस्टिवलच्या वतीने यांना वाढदिवसाच्या प्रचंड अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। रक्षाबंधन तिथी करता काय तर तो वाढदिवस साजरा करत असताना सर्वांनीच या ठिकाणी आपल्या भावना खालीच ठेवल्या, आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या। गेल्या 20-25 वर्षापासून आपण समाजकारणात, राजकारणामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्या ठिकाणी काम करत राहिले आणि आज या ठिकाणी येत असताना सर्वच जण आपणना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले। खरं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि रक्षाबंधनचा आहे। माझी लाडकी बहीण योजना पण त्या ठिकाणी महायुती सरकारने त्या ठिकाणी आणली आणि तिचा सुद्धा मोठा लाभ या तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात सर्वांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होतो। आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानेच 3-4 जणांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आप्पांना मी बाजार समितीच्या वतीने, निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। अशाच प्रकारे आप्पांच्या हातून डॉक्टर साहेब या भागाची, या परिसराची चांगली सेवा करण्यासाठी आई सप्तशृंगी माता तुळजा भवानी उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ, एवढीच शुभकामना देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। जय हिंद। आज तर खरं रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे। रक्षाबंधनचा कार्यक्रम असताना एक तर सकाळी कार्यक्रम ठेवायचा, पण राजूने काल फोन केला आणि आप्पाला 12 वाजता फोन केला, आप्पा मी येऊन जातो। आप्पा म्हणे 2:30 वाजता या। डॉक्टर साहेब काय झालं, बहिणींच्या येणार अजून ओळायला आणि 1:30 वाजेनंतर मुहूर्त होतं। अशा परिस्थितीमध्ये आज एक जिवलग मित्र, त्यांचा वाढदिवस 19 तारखेला असतो ना आप्पा, रक्षाबंधन तिथी नाही करता काय तर तो वाढदिवस साजरा करत असताना सर्वांनीच या ठिकाणी आपल्या भावना खालीच ठेवल्या, आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या। गेल्या 20-25 वर्षापासून आपण समाजकारणात, राजकारणामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्या ठिकाणी काम करत राहिले
आणि आज या ठिकाणी येत असताना सर्वच जण आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले। खरं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि रक्षाबंधनचा आहे। माझी लाडकी बहीण योजना आताच आप्पांच्या बाबतीत सर्व मान्यवरांनी जे मनोगत व्यक्त केलं ते अगदी म्हणजे कोणीतरी बोलता बोलता बोललं की खोटी स्तुती करावी लागते, चंद्रकांत दादा बोलले, परंतु आप्पांच्या बाबतीत खरंच एवढं जरी बोललं तरी खूप काही आहे असे आप्पांनी साधारण 1-1.5 वर्षापूर्वी उपसभापती पदावर आदरणीय दिलीप काका बनकर यांनी त्यांची नियुक्ती केली आणि तेव्हापासून हे सायकडा उपबाजार असेल, त्याप्रमाणे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या दोन्हीही किंवा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हे आपला एक व्यवसाय आहे, आपला स्वतःचा व्यवसाय आहे। अशा पद्धतीने राजेंद्र पंढरीनाथ सांगळे, तळवाड्याचे माजी सरपंच, आमचे मित्र जगन्नाथ कुटे यांचा आज तिथीप्रमाणे वाढदिवस आहे। तारखेप्रमाणे त्यांचा वाढदिवस राहत नाही, तिथीप्रमाणे त्यांचा वाढदिवस राहतोय। मी त्या वाढदिवसाच्या समितीवर आहे। जगन्नाप्पा आमचे मित्र आहे, ते आम्हाला बोलले होते का मला वाढदिवस करायचाच नाही, परंतु आम्ही सर्व मित्रांनी एकत्र येऊन त्यांना आग्रह केला आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आम्ही सर्वांनी त्यांचा वाढदिवस करायचं ठरवलं। बरेचसेच मान्यवर या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देऊन गेले आणि आता आपल्या तालुक्याचे लाडके आमदार दिलीप काका बनकर हे पण थोड्या वेळात येत आहे। ते आल्यानंतर जगन्नाप्पाच्या वाढदिवसानिमित्त केक कापायचा एक कार्यक्रम होईल, त्यानंतर सर्वांना नाश्ता होईल आणि खरोखर आप्पाचं काम चांगलं आहे। आप्पाचं जर सांगायचं ठरलं तर आप्पा म्हणजे दोस्ती दुनियाचा राजा आहे। दोस्ती कशी करायची त्यांच्याकडून शिकावं। खरोखर आप्पांनी चांगलं काम केलेलं आहे। या मार्केट कमिटीत आल्यापासून सर्व सुखसुविधा त्यांनी सर्व कामगार, हमाल, व्यापारी आणि शेतकरी सर्वांचं हित जपलं आणि आज त्यांचं नाव सगळीकडे तालुक्यात जिल्ह्याभरात नाव त्यांचं मोठं झालं आहे की जगन्नाप्पा हे या पदावर खूप मोठं काम करत आहे आणि या पदासाठी हे लायक आहे। मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व तळवाडे गावाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या आज वाढदिवस प्रगट दिन। खरं तर तसं बघितलं तर आज रक्षाबंधन असून देखील सुद्धा आज बहुतांश नेते मंडळी असेल, पदाधिकारी असेल, मार्केट कमिटी सदस्य असतील, व्यापारी असतील, सर्व वर्गातील लोक त्या आप्पांना आशीर्वादरूपी शुभेच्छा देण्यासाठी ते आले। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। खरं तर आप्पाजी म्हटले म्हणजे सायकेडामध्ये आज आप्पाच्या रूपाने कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापतीपद त्यांना मिळालं ही खरोखरच आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे। त्याचं कारण आहे की आप्पांचा जो एक स्वभाव आहे तो स्वभाव म्हणजे कोणताही पक्ष असो, कार्यकर्ते असो, कधीच ते कोणाशी उभारले नाही आजपर्यंत आणि प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे। त्यामुळे असं जरी आम्ही BJPचे जरी असलो तरी दुसरे कोणत्याही पक्षाला असं कधीच वाटलं नाही की आप्पा आपल्यापासून वेगळे आणि हाच स्वभाव आणि याच्यामुळेच आज आप्पा आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिष्ट चिंतन सोहळा आपण करतो आहोत आणि प्रत्येकाने त्यांना भरभरून अशा शुभेच्छा दिली। मी माझ्या भोताळा परिवाराच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आप्पांना लाख अशा शुभेच्छा देतो आणि याही पुढे आप्पाची जास्तीत जास्त प्रगतीपथावर जाओ आणि मोठ्या सिंहासनावर आप्पा आरूढ हो। नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक।